कैसे हो मेरे व्लॉग्स के चाहने वालों? वेलकम टू द डे 230 of daily vlogging with Just Nil Things. We have already started our day, but started vlogging now in the day. Ata's being meeting at Pune. We are going to the gym now. It's already dupar. As sakai nahi gelo, late utlo. But we are going to the gym now. Gym करून घेऊया and then we'll figure out काय करायचं आहे. Every day you have this challenge की आज vlog मध्ये काय असणार आहे. मला अजून नाही माहिती आहे की आज vlog मध्ये काय असणार आहे, but होईल काय ना काहीतरी आपलं चालू असतं. चला तर मग जिम जाऊ, बॉडी बनवू, मग भेटूया आपण. ठीक आहे, चला. मस्त लाईट पडला आहे तिकडे. टाईम सनसेटचा होत आलेला आहे. आपला वर्कआउट झालेला आहे. आता आपण घरी जाऊया. थोडंसं काम आहे ते संपवूया. रील वगैरेचं एडिटचं काम चालू आहे घरी स्टुडिओवरती. ते झालं की मग बघूया काय करायचं आहे पुढे. आज जरा कॅरम खेळायचा मूड होतो आहे. आधी जाऊन श्रेयाला विचारायला लागेल. ओके, नाव दिस इज बिकमिंग अ थिंग. मला असं इकडे आल्यासारखं गाव असं वाटतं. तर आजचं काय नाव दिलेलं आधी मी, एक पार्किंग सिंगिंग सेशन्स असं काहीतरी नाव दिलेलं. आजचं गाणं आहे मोहम्मद रफी यांचं एक गाणं आहे. हो तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे, चश्म बद्दूर. लिरिक्स मला आठवत नाहीत, जे आठवतात ते गातो. मुखड़े से हटा दो आईना, कहीं खुद की नजर ना लगे, चश्म बद्दूर. काहीतरी आहे. मस्त गाणं आहे, पण मस्त गाणं आहे. प्लीज ऐका. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? नाही हा शेअर ऑफ द डेचा सेटअप नाही आहे. आज आपण शेअर ऑफ द डे नाही करत आहे. ऑफकोर्स तुम्ही टायटल थंबनेल वाचून आला आहेत, सो तुम्हाला माहिती आपण काय करणार आहे. लाईटिंग वगैरे मी त्यासाठी केली. जरा टॉप लाईटिंग वगैरे, म्हणजे कसं हातात आपण घड्याळ घेतलं की असं व्यवस्थित दिसेल. सॉरी. सो खूप दिवसापासून मला लोक बोलत आहेत की भाई तुझं वॉच कलेक्शन दाखव, वॉच कलेक्शन दाखव, वॉच कलेक्शन दाखव. एवढं काय माझ्याकडे वॉच कलेक्शन नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बट स्टिल वॉट आय फील इज स्टिल I should show you guys
राईम झालं का, स्टील व्हॉट आय फील. पण येस, मला असं वाटतं की तुम्हाला दाखवलं पाहिजे. खूप टाईमपासून लोक कॉमेंट करतायत. तर म्हटलं की, आणि आज माझ्याकडे सिरियसली काही कॉन्टेंट नव्हता. म्हणजे मी श्रियाला बोललो पण की श्रेया त्याला कॅरम खेळ काहीतरी कॉन्टेंट असेल. तर श्रिया बोलली मला काम करते, तिचं काम चालू आहे. तर जिमवरनं आलो मी, माझी कामं संपेपर्यंत रात्र झाली आणि मी बोला आयुष्यपत काय व्लॉगच नाही केला. आज करायचं तर करायचं काय, करना क्या चाहिए. तर म्हटलं मला असं अचानक मला आठवलं की खूप टाईम आधी बऱ्यापैकी मध्ये मध्ये सॉरी झोपायला लागली, बऱ्यापैकी मध्ये मध्ये कॉमेंट येत असतात की अरे तुझा वॉच कलेक्शन नको. अगेन जे वॉच एन्थुझियास्ट आहेत, कलेक्टर्स आहेत आणि एकदम वॉच या विषयामध्ये रुची ठेवतात, त्यांना आधीच सॉरी. आय एम नॉट अ पर्सन हू विल हॅव ऑल द नॉलेज अबाउट द वॉचेस अँड आय विल हॅव देन वगैरे असं काही नाही माझ्याकडे. माझं सिम्पल आहे, मला घड्याळाचं डिझाईन आवडलं, मला त्याच्यामध्ये जसं माझं स्नीकर्सबद्दल आहे ज्याला मिळाला हां, तर जर मला डिझाईन आवडलं, जर त्याच्यामध्ये मला कॅरेक्टर दिसलं तर ते मी घड्याळ घेतो. इट इज दॅट सिम्पल फॉर मी. आणि असंच मी करत आलेलो आहे आणि असंच मी ह्याच्या पुढेही करणार आहे. बिकॉज आय लुक ॲट थिंग्स फ्रॉम ॲन आर्ट पर्स्पेक्टिव्ह. मग मला त्याच्यात इंटरेस्ट झाला की मग थोडंसं त्याच्यामध्ये मी अभ्यास रिसर्च वगैरे करायला लागतो. सो कुठलं घड्याळ दाखवू, पहिले कुठलं घड्याळ दाखवू. एकदम सिम्पल दाखवतो. मला जिथून माझी सुरुवात झालेली असं मी मानतो, त्या घड्याळापासून आपण सुरुवात करूया. जेव्हा मी भाडीमध्ये होतो तेव्हा मी एक सारंगने एका माणसाला बोलवलेलं, सारंग म्हणजे सारंगसाठी, त्याने एका माणसाला बोलवलेलं आणि तो जुने घड्याळ घेऊन आलेला. आणि ती सगळी जुनी घड्याळ म्हटली की एक घड्याळ मी घेतलेलं 2000 रुपयाचं, जे चावीवालं घड्याळ आहे. आणि ते म्हणजे त्याला मराठीमध्ये आकडे आहेत आणि हे चावीवर चालतं. म्हणजे याला तुम्हाला अशी आवाज ASMR चावी दिली की हे चालायला लागतं. आणि ह्याचा असा काटा टक 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 टकवाला नाही, डायरेक्टवाला असा. सो ही चावीवाला घड्याळ आहे आणि याच्या इथं जनताचं घड्याळ आहे. हे दिस वॉज द फर्स्ट परचेस आय डीड ॲज अन कलेक्टिबल, किंवा तिथून रुची आली मला, असं समजलं की तिथून मला आवड निर्माण झाली की मस्त वाटलं यार, हे जरा भारी आहे घड्याळ, आपण घेऊया. नाही तर मला घड्याळांमध्ये एवढा इंटरेस्ट खरं तर कधीच नव्हता, पण हे घड्याळ बघितलं आणि मग मला हळूहळू गोष्टी असं वाटलं की आपण घ्यायला पाहिजे. पण ऑफकोर्स पैसे नव्हते. पैसे आल्यावरती मग आपण विचार केला की जरा आपण म्हणजे घेऊ शकतो असं. सो त्यानंतर आपण जर बघितलं तर एक मग आपल्याकडे आहे हे कॅसिओ G-Shock एडिशनचं हे घड्याळ मी घेतलेलं, विच इज हे आधी ट्रान्सपरंट आणि छान होतं, पण आता नंतर हे पिवळं पडत गेलं. आणि मस्त स्पोर्टी लुक आहे ह्याच्यात तुम्ही वर्ल्ड क्लॉक सेट करू शकता. याच्यामध्ये ऑप्शन आहे आणि तुम्ही त्याचं मस्त वर्ल्ड क्लॉक सेट केलं की ते काटे ऑटोमॅटिक असे फिरून त्या टायमिंगला सेट होतात असे. सो मस्त घड्याळ आहे, मला आवडतं आहे. मध्ये मध्ये मी जो असं काही स्पोर्टी लुक असेल काय असेल तेव्हा मी घालतो. तुम्हाला कसं वाटलं घड्याळ मला कॉमेंटमध्ये सांगा. तुमच्यापैकी कोणाचा फेवरेट आहे का G-Shockचं घड्याळ, तर मला सांगा. सो गाईज, नेक्स्ट जे घड्याळ आहे दॅट इज घड्याळ दॅट इज गिफ्टेड बाय माय सासरा फादर इन लॉ यांनी हे घड्याळ मला दिलेलं आहे. आणि हे खूप बाप घड्याळ आहे, कारण की एक तर पहिले हे माझं सगळ्यात पहिले हेवी, म्हणजे मी हेवी घड्याळ मला आवडत नाही डिझाईन वाईज, बट दिस इज द फर्स्ट हेवी घड्याळ. सिटीजनचं एक घड्याळ आहे, बट इतकं भारी, याच्यामध्ये खूप भारी फीचर आहे. पहिली गोष्ट, ह्याचा डायल असा केला, खालचा डायल जो आहे तो केला की हलतं. ओके, याच्यामध्ये 24 आवर वॉच आहे, म्हणजे 1 2 1 2 3 4 5 6 7 23पर्यंत. सो 12 तास आणि 24 तास असं पूर्ण घड्याळ आहे. आता मेन सीनमध्ये तुम्ही त्याच्या साईडला बघाल रिमवरती, तर या रिमवरती तुम्हाला वेगवेगळे टाईम झोन दिसतील. DXB, लंडन, सिडनी, NYC असे वेगवेगळे टाईम झोन आहेत. आणि ते जर तुम्ही ॲडजस्ट केलं, म्हणजे हे जर ॲडजस्ट केलं त्या टाईम झोनला, फॉर एक्झाम्पल आता मी दुबईच्या टाईम झोनला मी ॲडजस्ट केला आहे. जर तुम्ही वरचा मेन 0 मार्क बघितला, हा मार्क जो इथे बघितला, हा दुबई DXB म्हणजे दुबईच्या टाईमला ॲडजस्ट केला आणि त्याप्रमाणे मग ते
चेंज होणं, इतकं भारी त्याचा मेकॅनिझम. आणि त्यात हे घड्याळ इको ड्राईव्ह घड्याळ आहे, म्हणजे हे लाईटवरती चालतं घड्याळ. याची बॅटरी चेंज करायची गरज नाही. जरा जरी एक्सपोजरमध्ये आलं लाईटच्या की ऑटोमॅटिक चालायला लागतं. याची बॅटरी रिचार्ज होते. आणि असं म्हणतात की इको ड्राईव्ह घड्याळ हे साधारण 10 वर्ष तरी चालतं. बट व्हेरी नाईस अँड व्हेरी ॲप्ट चॉईस बाय माय सासरे. परफेक्ट. अशी याची प्रॉपर हलकंसं असं पडतं, त्याला एक फॉल आहे आणि मस्त लुक आहे त्याचा. कसं दाखवू आता, हे बघा असंच बघा. आता मूविंग ऑन टू द नेक्स्ट घड्याळ. कोणतं दाखव. ओके, मी आता असं घड्याळ दाखवतो जे मी घेतलं, कारण की मला ते बघून नॉस्टॅल्जिया हिट झाला. सो दिस इज द कॅसिओचं एक सिम्पल विंटेज कलेक्शनमधलं त्यांचं घड्याळ आहे. पॉट्स आहे नॉर्मल आणि खाली एक त्यांना डिजिटल पण दिलेलं आहे त्यांनी. सो वरती ॲनालॉग, खाली डिजिटल असं हे घड्याळ आहे. नॉर्मल बॅटरी ऑपरेटेड आहे, पण याचा पट्टा आणि ह्याचं जे डिझाईन आहे ते खूपच नेक्स्ट लेवल आहे. आणि याची सिम्प्लिसिटी मला खूप आवडली. आणि का माहिती का, हे घड्याळ बघितलं की मला नेहमी माझ्या आजोबांची आठवण येते, कारण लहानपणीची माझी एक मेमरी आहे की त्यांच्या हातात मी असं गोल्डन प्रॉपर चौकोनी घड्याळ बघितलेला. सो दॅट इज द रिझन मी हे घड्याळ घेतलं. आणि मी बऱ्यापैकी रेग्युलरली वापरतो. म्हणजे कॅसिओचे 1-2 घड्याळ जे मी बऱ्यापैकी रेग्युलरली वापरतो. सो त्यातलं एक घड्याळ थोडंसं खराब पण झालं आहे, याच्यात थोडे स्क्रॅचेस पण आले आहेत. बट इथे तुम्ही बघायला नोटीस कराल त्याचे स्क्रॅचेस वगैरे आहेत. बट हे बऱ्यापैकी वापरल्यामुळे आलेले आहेत आणि मला हे घड्याळ खूप आवडतं खूप. आणि एक नॉस्टॅल्जिया फॅक्टर माझा अटॅच्ड आहे. सो हे घड्याळ कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं. वॉटर रेजिस्टंट पण आहे हे घड्याळ बाय द वे. आता हे मिळतं का मला माहिती नाही, पण कॅसिओनी मस्त ओल्ड विंटेज कलेक्शन काढल्यामुळे मजाच आली आहे मला. त्यानंतर अजून एक कॅसिओचं घड्याळ आहे आपल्याकडे, थोडंसं वेगळं डिझाईन असल्यामुळे. इल्युमिनेटर सिरीजमधला ऑल ब्लॅक घड्याळ आहे. हे घड्याळ मी वापरायच्या आधी श्रियाने घेतलं आणि श्रियाच हे घड्याळ वापरते. त्याच्यामुळे श्रियाचं घड्याळ आहे टेक्निकली, बट ह्याचं डिझाईन खूपच भारी आहे. नेक्स्ट लेवल डिझाईन आहे, म्हणजे आणि याचा पट्टा पण खूप मस्त आहे. सो असंच मला आवडलं, मी घेतलं. मग श्रियाला आवडलं, तिने घेतलं. एवढं सिम्पल आहे. डिझाईन खूप भारी आहे, खूप मस्त आहे डिझाईन. हे सगळे कदाचित मिळत असतील, आत्ता पण मिळत असतील असं मला वाटतं. तुम्ही बघितलं जर तुम्हाला याचं कुठलं आवडत असेल तर तुम्ही चेक करायला पाहिजे. त्यानंतर आत्ता मला या बड्डेला निखिल जो आहे, न्यूतीचा मालक आपला, निखिलचं नाव नाही, त्यांनी मला हे घड्याळ गिफ्ट केलं. HMTचं अगेन माय सेकंड HMTचं घड्याळ, विच इज अगेन अ व्हेरी विंटेज वाईबवालं घड्याळ आहे. आणि मस्त त्याला लुक आहे एक. त्याची ग्लास पण तुम्ही बघाल तर एक अशी छान, त्या ग्लासला एक वेगळा शेप आहे आणि त्याचा एक वेगळा स्मूथनेस आहे. आणि सिम्पल आहे यार, मस्त आहे. हे पण घड्याळ चावीवरच आहे. ऑफकोर्स चावीवाला फील तो है ही इसमें. ह्याचा पण तो छान असा आवाज आहे आणि मग ते चालायला लागतं. आणि हातात हे खूपच सुंदर दिसतं. म्हणजे माझा तसं बारीक हात आहे, माझा असं एकदम जाडजूड हात नाही आहे. म्हणजे व्रिस्ट जे आहे मला घालून दाखवलं, वेगळाच लुक आहे. छान टी शर्टवरती वगैरे मस्त वाटतं एकदम. आणि त्यानंतर माझ्याकडे अजून एक घड्याळ आहे कॅसिओचंच, जे मी तुम्हाला दाखवतो. मला खूप आवडलेलं म्हणून मी घेतलेलं, कॅल्क्युलेटर सिरीज. आता तुम्ही बोललं ह्याच्यावर हे डाग कसले, ही डिझाईन नाही आहे मित्रांनो. हे पण श्रियाने तसंच केलं. मी घेतलं हे घड्याळ आणि श्रियाला आवडलं आणि श्रियाने घालायला चालू केलं. घालून ती साईटवर गेली, म्हणजे तिच्या वॉल पेंटिंगच्या साईटवर. आणि त्यानंतर तिच्यावर एक वेगळंच एक आर्टवर्क तिने क्रिएट केलेलं आहे. असं वाटतं की कॅसिओचं डिझाईन आहे, बट हे कॅसिओचं डिझाईन आहे, म्हणजे बायकोनी केलेलं डिझाईन आहे. याच्यावरती एक मस्त तुम्हाला दिसेल तर त्याच रंगाचे व्हाईट आणि मरून रंगच पडला आहे बरोबर. आणि असं वाटतं की 2 मिनटं कोणाला तरी वाटेल की ती वॉचची डिझाईन आहे की काय, पण ही माझ्या बायकोच्या करामती आहेत. पण याचं लुक किती मस्त आहे. ॲज अ घड्याळ हा कलर आणि हा लुक किती सेक्सी आहे. म्हणजे आत्ताच मला हे विंटेज वाईब देत. आणि ज्या गोष्टी विंटेज दिसतात मी त्या पहिल्या उचलतो, म्हणजे इट्स माय ठरलेलं गोष्ट आहे ती. सो ही
तशी आहे. म्हणजे हे घड्याळ असेच घेतलेत मी, ह्याच्यामध्ये काही सिग्निफिकन्स नाही. काही असे घड्याळ आहेत माझ्याकडे जे घ्यायच्या मागे पण स्टोरी आहे, त्याच्या मागे एक सिग्निफिकन्स आहे. एक सगळ्यात महागातलं घड्याळ जे आता मी घेतले तुम्हाला सगळ्यात लास्टला दाखवेन मी. तोपर्यंत आपण बघूया अजून एक घड्याळ जे मी रिसेंटली घेतलेलं दुबईला, आता अबुधाबीला जिथे मी गेलेलो. दिस वन इज द घड्याळ विच आय टूक इन अबुधाबी. हे ते कॅसिओचं घड्याळ आहे. लुक एकदम सिम्पल, एकदम मस्त आणि सिल्वर आणि मॅट काइंड ऑफ फिनिश आहे ह्याला. प्रॉपर हे आता ते घड्याळ चाललं आहे जे मी रेग्युलरली वापरतो आहे. कारण हे कशावरती पण जातं. सिल्वर घड्याळ इज समथिंग जे कशावरही जातं. आणि कॅल्क्युलेटर आणि त्याच्यामध्ये वेगळंच एक भारी आहे. म्हणजे कसला विचार केला आहे ह्याच्यामध्ये. सिम्पल ऑफकोर्स हे मला हे काहीतरी मी 1200 का 1300 रुपयाला घेतलं अबुधाबीला. इतकं स्वस्त पडलं बिकॉज इथे 50% ऑफ होतं. आता नेक्स्ट मी जे तुम्हाला घड्याळ दाखवणार ते मी इतकं वापरला घेतल्यापासून इतकं वापरल्याने मला ते इतकं आवडतं काय माहिती का. बट ऑलमोस्ट सगळ्यावरती मी हे घालतो आणि मला जे गो टू घड्याळ कळलं नाही कुठलं घड्याळ घालायचं तर मी हे घड्याळ घालतो. हाय की नाही सेक्सी. सो हे घड्याळ मला इतकं परफेक्टली फिट होतं. आता आधी टाईट व्हायचं तर हाताला जरा लूज व्हायला लागलं बिकॉज जर हात बारीक झाले आपले. बट काय दिसतं यार, अजून पण काय दिसतं, अजून पण बाप एक नंबर घड्याळ आहे. इथे तुम्हाला याची बॅचिंग पण दिसेल बघा. अजून एक घड्याळ जे अबुधाबीमध्ये मी घेतलं तेव्हाच मी त्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की मला ते किती आवडतं आणि म्हणून ते मी घेतलं. आणि ते कसं मिळालं, कशी माझी त्याच्यावर नजर पडली. दिवसभर मी काही शॉपिंग केली नव्हती आणि अचानक माझी त्या घड्याळावर नजर पडली आणि मला ते दिसलं आणि मी ते जाता जाता ते दुकान बंद होता होता घेतलं. दॅट वॉज द सिटिझनचं कॉर्डचं आहे. वेगा शेप, वेगळी डिझाईन, नेक्स्ट लेवल. जर तुम्ही याची काच बघाल असा सीन आहे काचेचा. डायमंड कट टाईप म्हटलं असं वाटतं की डायमंडचा एक भाग आहे या. काय मस्त आहे यार हे. यार सेक्सी म्हणजे खूप सेक्सी आहे यार हे. म्हणजे आत्ता पण मला परत रिअलाईज झालं की हे खूप सेक्सी आहे. बाप आहे ह्याला असा असं असं एक इट्स लाईक अ कलेक्टेबल. आणि ह्याचा पट्टा पण जर तुम्ही बघाल थोडा सेक्सी आहे हा पट्टा. मॅटमध्ये त्यांनी जो दिला आहे. हातात पण मस्त दिसतं. मस्तच आहे लुक आणि एकदम ठीक आहे. नाव इट्स टाईम फॉर नॉट द महागातलं घड्याळ बट सेकंड लास्ट महागातलं घड्याळ जे माझ्याकडे आहे. हे घड्याळ तेव्हा नव्हतं इंडियामध्ये अवेलेबल जेव्हा मी घेत होतो. आणि मग नंतर मग मी लंडनमध्ये होतो आणि लंडनमध्ये मी एका मित्राच्या स्टुडंट कार्डवरती थोडं डिस्काउंट घेऊन घेतलेलं. दॅट वॉज द अँड दॅट वॉज टिसॉ. सो हे जे घड्याळ आहे अगेन वन ऑफ माय फेवरेट घड्याळ. ह्याचा जो सिम्पल येट चुम्मेश लुक जो आहे या बघा. वेगळीच ह्याला एक मला असं मॅनली फिलिंग आहे ह्याच्यामध्ये या घड्याळामध्ये. हे हातात तर बाप दिसतंच आणि ह्याचा बेल्ट पण ॲक्च्युली याचा बेल्ट जास्त मला ट्रिगर करतो बेल्ट ह्याचा की काय सेक्सी बेल्ट आहे. आणि ह्याचा हा जो मेन मधला पोर्शन जो आहे तोच इतका अट्रॅक्टिव्ह आहे. सेक्सी आहे, खूप सेक्सी आहे घड्याळ. आणि त्याचा मधला शाईन आणि ते सगळं. टिसॉ 1853 PRX. हे ऑटोमॅटिक असतं नव्हतं अजून मजा आली असती पण ठीक आहे नाही आहे. पण हे मला घड्याळ खूप आवडतं. हे कुठेही इम्पॉर्टंट ठिकाणी मी जात असेल किंवा असं मोठ्या ठिकाणी जात असेल तिथे मी हे घालणं प्रेफर करतो. नेक्स्ट वी हॅव एक युनिक डिझाईन स्वॉच. जर तुम्हाला माहिती आहे स्वित्झर्लंडचे हे वॉचेस असतात. तसं युनिक डिझाईन ट्रान्सपरंट आहे आणि प्लास्टिक आहे पण ट्रान्सपरंट आहे आणि ब्ल्यू कलरचा त्याचा बेल्ट आहे काइंड ऑफ. आणि ब्लॅक बॅकग्राऊंड असल्यामुळे तो इकडे पण असं दिसतं. बट हे असं एक वॉच आहे जे काइंड ऑफ G-Shockचं जसं ट्रान्सपरंट होतं त्या स्पेसमधलं आहे. पण याचं आतलं मेकॅनिझम त्यांनी ठेवलेलं आहे
थोडं वेगळं आहे, थोडं एकदम त्या ह्याचा नाही आहे की एकदम ज्या टाईपचे डायल असतात सगळे फिरतात वगैरे तसं नाही आहे, बट जवळपास आहे. पण हे स्वॉच इज अ व्हेरी नाईस कंपनी. स्विच वॉचेस आहेत ते. आणि स्वॉचचे घड्याळ डिझाईन्स युनिक असतात, वेगळे असतात. त्यात एक पर्टिक्युलर टेस्ट आहे स्वॉचची. त्यातलं या सगळ्यामधले मला पहिलं माझं स्वॉचचं घड्याळ आहे आणि अजून त्यानंतर तर मी घेतलं नाही आहे. ह्याचा पण तुम्ही जर हे बघितला तर स्वॉचचे घड्याळात ना थोडेसे असे मला चाइल्डिश पण वाटतात, ॲट द सेम किड्सवाला पण वाटतात आणि ॲट द सेम टाईम ट्रेंडी आणि न्यू पण वाटतात. सो हे पण एक तसंच बघायला गेलं तर तुम्ही असं वाटतं की लांबून बघितलं असं की लहान मुलांचं घड्याळ आहे, पण ॲक्च्युली ते जरा व्यवस्थितच आहे. सो हे घड्याळ आत्ता नाही 1-1.5 वर्ष आधी घेतलं असेल मी. मूव्हिंग ऑन. घड्याळ तर ॲक्च्युली संपायला आले, 2च घड्याळ बाकी आहेत. एक जे सगळ्यात तुम्हाला लास्टला दाखवणार होतं ते, आणि एक आत्ता रिसेंटली मी ऑनलाईन मागवलं. ही कंपनी मी कधी ऐकली नव्हती, पण ह्या घड्याळाचा कॉन्सेप्ट जरा वेगळाच आहे. हे या घड्याळाला एक्स्ट्रीम या ब्रँडचं नाव आहे आणि ग्रॅव्हिटी असं या घड्याळाचं आहे. आणि स्विस रॉन्डा मूव्हमेंट आणि ह्या घड्याळामध्ये ना गाईज बॉल बेरिंग आहे. ती बॉल बेरिंग फिरते घड्याळाच्या काट्याच्या ऐवजी, आणि हे सगळं मॅग्नेटिक आहे. म्हणजे 11 वाजून 11 मिनटं नाही, 11 वाजायला 11 मिनटं आहेत. सो त्या ह्याला हे बॉल बेरिंग परफेक्टली तिकडे गोल फिरतात असे माहिती नाही. म्हणजे आता हे हलतं बेसिकली. आता हे कुठे पण आहेत बॉल बेरिंग, ठीक आहे, पण हे प्रॉपर तुम्ही असं घातलं की ते परफेक्टली त्या ह्याला देऊन थांबतं. आपण करून बघूया. ठीक आहे. चालू. सो असं एक युनिक हे घड्याळ मला वाटलं. खूप मेटल आणि खूप हेवी आहे, काइंड ऑफ रबरचे ह्याचा बेल्ट आहे, बट मस्त आहे यार. क्लासिक आहे, क्लासिक एकदम वेगळाच आहे आणि वेगळा त्याचा फंक्शनिंग वेगळा आहे. त्याच्यामुळे मला आवडलं आणि मी असंच मागवून बघितलं तर ते आलं आणि चांगलं होतं. आणि कॅश ऑन डिलिव्हरी केले, कारण आजकाल ऑनलाईन स्कॅम पण खूप वाढलेत. प्रोडक्टला पैसे घेतात आणि प्रोडक्ट काय पाठवत नाही, ते पेजच गायब होतं. सो आयडियली हे तसं मला वाटलेलं स्कॅम, पण स्कॅम नाही, आता बाप गोष्ट निघाली यार. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं की घड्याळ मी घेतलं, ते बरं केलं, जेणेकरून आपल्याकडे असं कलेक्टिबल टाईप आहे. आता लोकांकडे असेल, कोणी घेतलं असेल, नाही घेतलं असेल मला माहिती नाही, पण माझ्याकडे हे घड्याळ आणि मला आवडलं. परफेक्ट काहीतरी वेगळं होतं, काहीतरी असं मी घड्याळ ही कॉन्सेप्ट मी कधी बघितली की बॉल बेरिंग फिरत आहेत आणि ग्रॅव्हिटीसारखं फिरत आहेत आणि त्याला काय बोलतात ना, स्विस रॉन्डा मूव्हमेंट, ग्रॅव्हिटीप्रमाणे ते होतात ॲडजस्ट, असं काहीतरी आहे. जो बी आहे मस्त आहे. सो हे घड्याळ जे आहे ते आहे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महागातलं घड्याळ मी घेतलेलं. दुबईमध्ये घेतलेलं, आय गेस पहिल्या का दुसऱ्या ट्रिपमध्ये घेतलेलं, आणि मला खूप आवडलेलं डिझाईन वाईज. आणि म्हटलं की अरे हे काय ते नेक्स्ट लेवल डिझाईन आहे, हे आपल्याकडे असायला हवं. पैसे ऑफकोर्स मी तुम्हाला सांगणार नाही, आणि घड्याळ बंद झालेलं नाही. जेव्हा बंद झालेलं तेव्हाच मी घेतलं, त्याच्यामुळे मला जी त्याची प्राईज आहे त्याच्या अर्ध्या किमतीत मिळालेलं, पण तरी माझ्यासाठी हे महाग आहे. घड्याळ आहे गुची. सो गुचीचं हे घड्याळ आहे आणि बॅग पण त्याचं इतकं सेक्सी आहे. सो हे गुची ग्रिप इनग्रेव्ड आहे याच्यावरती. गुची 38 mm हे एक घड्याळ आहे. छोटा डायल आहे त्याचा जसं बघायला गेलं तर, बट मला खूप आवडलं यार. सेक्सी आहे. याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर वरती तास आहेत, ओके, आणि खाली मिनिटं आहेत, आणि इथे डेट आहे. आणि वेगळंच एक याचं एक काय माहिती, मला बघता क्षणी प्रेमात पडला आणि तो मला सीन झाला. लेदरचा ह्याचा बेल्ट आहे, ग्रीन कलरचा. गुचीचा आयडियल कलर आहे ग्रीन, आणि एक वेगळंच डिझाईन आहे आणि वेगळाच लुक आहे बघा. फुल स्टीलचं आहे आणि हातात मी तुम्हाला एकदा घालून दाखवतो कसा. माझा हात जरा बारीक आहे त्याच्यामुळे ते छोटा बारीक पट्टा आणि हे पण मस्त वाटतं. बट वाव, काय घड्याळ यार, मस्तच आहे, मस्त.
आय लव्ह दिस वॉच. मी खूप कमी घालतो हे घड्याळ, कारण की मला खूप वर्ष ठेवायचं आहे माझ्यासोबत. पण बघून खुश होतो, दिल खुश हो जाता इसको देख के. की एक ती फिलिंग आहे की मला खूप भारी वाटतं की आय ओन दिस वॉच. ठीक आहे, आणि ती मला खूप आवडतं. आता मी जरा घुसलो आहे वॉचमध्ये, हळूहळू मी त्याच्यामध्ये माझी आवड निर्माण होते. पण मी घाई करत नाही, उगाच आले पैसे तर घेत सुटलं असं करत नाही. एकदम जेन्युइनली आवडलं तर घेतो. बरं, एवढे वॉच आहेत तरी माझ्याकडे असं करता करता काही गिफ्ट आहेत, काही हे आहेत. सो मित्रांनो, ही होती आपली वॉचची कलेक्शन. कशी वाटली तुम्हाला? कमेंटमध्ये सांगा कुठलं घड्याळ तुमचं यातलं फेवरेट होतं आणि कुठलं तुम्हाला आवडलं, आणि तुम्हाला कुठली तुमच्याकडे तुम्हाला पण कुठलं घड्याळ हगलो. तुम्हाला कुठली इच्छा आहे अशापैकी तुमच्याकडे पण एक असं असावं, ही माझी पण इच्छा आहे, परत हगलो. आणि तुम्हाला यापैकी कोणतं घड्याळ तुमच्याकडे असतं तर आवडलं असतं हे मला कमेंटमध्ये सांगा. बाकी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. सबस्क्राईब राईट नाव.